गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आणि साताऱ्यातल्या कोयनेच्या परिसरामध्ये जो मुसळधार पाऊस चालू आहे, त्या पावसामुळे पुन्हा एकदा दुर्दैवाने या परिसरात सांगली जिल्ह्यात एक पुराची परिस्थिती निर्माण झाली। खरं तर वास्तविक पाहता 40 फुटावर पाणी जेव्हा सांगली जिल्ह्यामध्ये जातं तेव्हा पूर परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून काळजी घेण्याकरता, सावध राहण्याकरता या ठिकाणी प्रशासनाने, स्थानिक कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी नदीकाठ असणाऱ्या गावांमध्ये आणि सांगली शहरातील सुद्धा नदीकाठ असणाऱ्या जे काही परिसर आहे तिथल्या लोकांना स्थलांतरित केलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक गोष्टींची खबरदारी घेतलेली आहे। स्थलांतरित केलेल्या लोकांना सुद्धा जेवणाची व्यवस्था हे प्रशासन, काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व नेते कार्यकर्ते करतायत। तिथं राहण्याची व्यवस्था उत्तम केलेली आहे। पुढचे 2-3 दिवस अजूनही काळजी घ्यायला हवी, कारण पाऊस थोडासा रिमझिम अजून जरी चालू असला तरी काळजी घेण्यासाठी आज आम्ही सगळे इथे आहोत। सांगली शहरातले ही पाहणी करत असता माझ्यासोबत आदरणीय विशालदादा आहेत, आदरणीय जयश्री वहिनी आहेत, या ठिकाणी वीरेंद्र, जितेश कदम, सगळे आजी माझे अनेक नगरसेवक आमच्या सोबत आहेत। ही सगळी मंडळी त्या परिसरात लोकांच्या सेवेमध्ये आज दिवस रात्र काम करत आहेत। गेल्या पुराची परिस्थिती पाहता यावेळी पण पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे, प्रशासनाला काय तुम्ही सांगणार? मला असं वाटतं की सन 2004ला आणि 2005ला सांगली जिल्ह्याला पुराला सामोरे जावं लागलं। सन 2019चा महापूर तर प्रचंड मोठा होता। काही लोक असं म्हणतात 100-150 वर्षाच्या इतिहासात असा कधी महापूर आला नाही, तसा दुर्दैवाने पाहायला मिळाला। अनेक गोष्टींचं नुकसान त्यामुळे झालं, जिल्ह्याची अर्थव्यवस्था त्यामुळे बिघडली, शेतीचं नुकसान झालं, अनेक घरांची पडझड झाली, अनेक दुकानांचं नुकसान झालं, व्यापाऱ्यांचं नुकसान झालं। आणि म्हणून याकरता त्यावेळेस मला आठवतं सरकारने एक प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती आणि शॉर्ट टर्म सोल्युशन आणि लॉंग टर्म सोल्युशन असे 2 प्रकारे सोल्युशन काढण्याकरता त्याचा अभ्यास गट केला होता। परंतु मला असं वाटतं की आम्हीच आमच्या पद्धतीने गेले 5 वर्ष सातत्याने अनेक गोष्टींच्या माध्यमातून या ठिकाणी शॉर्ट टर्म सोल्युशन केले। लॉंग टर्मला शासनाने गांभीर्याने याची दखल घेतली पाहिजे। खूप मोठ्या आर्थिक निधीची तरतूद या पूरग्रस्त क्षेत्रासाठी तिथं तट संरक्षण भिंत असतील, काही ठिकाणी पुलं असतील, काही ठिकाणी रस्ते असतील, किंवा सर्वात महत्त्वाचा प्रश्न पुनर्वसन असेल की जी गावं आणि गावातले लोक आणि ज्या शहरातले आमचा हा परिसर हा सातत्याने पूरग्रस्त भागात येतो तिथल्या लोकांचा कायमस्वरूपी पुनर्वसनाचा विषय, या सगळ्या गोष्टींवर सरकारला या ठिकाणी निश्चितपणे विशालदादा लोकसभेत असतील, केंद्र सरकारच्या माध्यमाने, मी राज्य सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, पण सरकार त्या बाबतीत या ठिकाणी त्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। PWDचं हे निघते कामाचं पुलाची उंची वाढवण्यासाठी, पण त्यासाठी एस्टिमेट पण निघते, पण काम होत नाही। आता ही दिरंगाई कशासाठी होते? महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात आम्ही बघतोय काय कामं गरज नसताना दिली जातात 40 आमदारांची आणि विधानसभा पाहून, आणि जिथे गरज आहे निधीची, जिथे लोक अडचणीत आहेत, जिथे पुराचा हा तडाखा आम्हाला सोसावा लागतो, अशा ठिकाणी निधी देऊन मी सांगितल्या पद्धतीने तटसंरक्षण भिंती असतील, उंचावरची पुलं म्हणजे पूर रेषावरची पुलं जी असतील ती असतील, आणि या ठिकाणी पुनर्वसन तिथं निधी देण्याची गरज आहे। तर निश्चित स्वरूपात सरकार या ठिकाणी त्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि सरकारने हे निधी या ठिकाणी सांगली जिल्ह्याला दिला पाहिजे। योग्य नियोजन केलं नसल्यामुळे पूर आलाय कसं म्हणताय? नाही, ह्या वर्षी मी असं म्हणेल की थोडंसं नियोजन उलट व्यवस्थित झालेलं आहे, पण कारण कोयनेत जरी पाऊस पडला की उलट आत्तापर्यंत हे 45 फुटावर पाणी गेलं असतं। पण गेल्या 4 दिवसापूर्वी दिल्लीत असताना मी स्वतः DK शिवकुमार साहेब यांच्याशी बोललो, माझ्यासोबत विशालदादा सांगलीचे खासदार होते, छत्रपती शाहू महाराज होते, DK शिवकुमार साहेब हे कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री आहेत, ते पाटबंधारे विभागाचे या ठिकाणी मंत्री आहेत आणि जवळचे माझे मित्र आहेत गेल्या 15 वर्षापासून। आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला विश्वास दिला की आम्ही आलमट्टीचं राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाशी आम्ही या ठिकाणी कोऑर्डिनेशन करून आम्ही व्यवस्थित त्यांचा आमचा निसर्ग ठेवू। नाही, अजून मला असं म्हणायचं की हे जुलैचा अखेर आहे। मला आठवतं 19चा जो पूर आला होता तो ऑगस्ट महिन्यात खरा आला होता आणि अजून पुढचा ऑगस्ट महिन्याचा टप्पा आम्ही गाठायचा आहे। अशा परिस्थितीत सरकारने खबरदारी घेतली पाहिजे। नुसतं कोयनेत पाऊस कमी पडलं म्हणजे बेफिकीर होऊन चालणार नाही। इथं प्रशासन सज्ज पाहिजे, इथं यंत्रणा सज्ज पाहिजे आणि सातत्याने सरकारने मी सांगितल्याप्रमाणे तात्पुरते नाही, आता तात्पुरते तर केल्याच पाहिजे उपाययोजना, पण लॉंग टर्म करण्याची आवश्यकता आणि म्हणून सांगली जिल्ह्याला आम्हाला जास्तीत जास्त या पुरांसाठी पुराला टाळण्याकरता निधी दिला पाहिजे। आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे, सगळीकडे त्यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागलेले आहेत।
म्हणजे मी काय म्हणायचं हे काय वाटते म्हणजे मुख्यमंत्री नाही आमच्या शुभेच्छा आहेत आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना. त्यांना या ठिकाणी नाही शुभेच्छा माझ्या त्यांच्या वाढदिवसाला आहेत. त्यांना परमेश्वर दीर्घ आयुष्य देव आणि त्यांना चांगलं आरोग्य देव. आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे शिवसेना पक्षाचे नेते आहेत, महाविकास आघाडीचे नेते आहेत, राज्याचे ते नेते आहेत आणि निश्चितपणे त्यांना आमच्या सगळ्यांच्या सांगलीकरांच्या वतीने सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. विशालदादा सुद्धा नेहमी तुमचे हे करतात की भावी मुख्यमंत्री म्हणून. नाही आता तुम्ही उगाच नाही ते विषय काढू नका. पुरासाठी मी आलोय. विशालदादांचे आमचे संबंध चांगलेच आहेत, ते चांगले राहणार आहेत. आता भावी काही नाही, भावी आता महाविकास आघाडीचं सरकार भावी आहे एवढंच सांगतो तुम्हाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.